आज चक्क नवऱ्याने किचनमध्ये एंट्री केली. आता ती कशासाठी ते सांगते पुढे. पण त्याआधी श्रावणातला दुसरा सोमवार होता. पूजा तर करायची नाही, पण साबुदाणा पाण्यात टाकले उपवासासाठी. आता अशीच रोज मिस साई दुधावरची साठवून ठेवते. मुलांना दुधामध्ये कॉर्नफ्लेक्स दिले. दोघांचाही नाश्ता झाला. आता आळशीपणाची गोष्ट माझी एवढी झाली की माहीत असून सगळे दलन संपलेत, तरी पण चक्की मी रात्री लावायला घेतली. आता पप्पा घरात आहेत म्हणून तिघांची अशी काही मस्ती चालली. तोपर्यंत माझे दलन होतील असंच ठरवलेलं. एका साईडला तांदूळ टाकलेत. आता गहू सुद्धा साफ करून घेतले. आता पप्पा जिमला गेलेत. आता स्वयंपाकाला लागले. या डब्यामधून तेल काढणं माझ्यासाठी जाम मुश्किल आहे, कारण की नेहमीच सांडतो माझ्याकडून. कसाबसा काढून घेतला. आता एवढी सगळी दळणं मी एकदाच करून घेते. ज्वारी, बाजरी, नाचणे, गहू आणि तांदूळ, म्हणजे 15 दिवस अजिबात टेन्शन राहत नाही. इकडे मी पनीर फ्राय करून घेतला. तोपर्यंत पप्पा आले. अजून स्वयंपाक झाला नाही. तू चपात्या बनव, मी भाजी बनवते, असे सांगून त्यांनी मला किचनमध्ये भरपूर सारी मदत केली. तर भाजी तर त्यांनीच बनवली. एका साईडला गोडसुद्धा काय बनवायचा, तर आज बासुंदी बनवायला घेतलेली. आता बासुंदीचा प्रेमिक्स मी घरातच बनवते. मस्त असा मिक्सरला त्यांनीच बारीक करून घेतला. मी कसा कसा काय त्या सांगत होते ते करत होते. एका साईडला मी चपात्या करून घेतल्या आणि एका साईडला त्यांनी बासुंदी बनवली. आता पप्पांनी एवढी मदत केली तर मुलगा का मागे राहील. त्याने सुद्धा डिश भरून घेतले. आजचा असा काही मेनू होता. जेवण वगैरे करून घेतला. लागल्या हातीत भांडी घासली तर होतात, नाही तर आलस आला की ती तशीच राहतात. किचन ओटा सगळा आवरून घेतला. आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.